दख्खन सैरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते। दख्खन सैरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड नगरपालिका निवडणूक 2025 साठी आज आपण पाहू शकता की मतदान सुरू झालेलं आहे। सकाळी 7 वाजतापासून मतदान चालू आहे, परंतु पाहू शकता की 1 तासपासून इथं एक ईव्हीएम बंद पडली होती। अजून त्याच्या लगेच दुसरी एक ईव्हीएम बंद पडली, त्याच्यामुळे मतदानाला कष्ट करावं लागले, 1 तास उभा राहावं लागले। काय प्रॉब्लेम आहे ते बघणार आहे। तर आपण पाहू शकता की आज जे गर्दी जमा झालेली आहे मतदानाची, सगळं 1 तासपासून उभा आहे। आता आपण विचारून घेऊ की अधिकाऱ्यांना ईव्हीएम का बंद पडली, त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडथळा होता। दख्खन सैरामध्ये आपलं स्वागत आहे। नगरपालिका निवडणूक 2025 साठी आज 2 डिसेंबरला मतदान होत आहे। सकाळी 7:30 वाजतापासून मतदान चालू आहे, परंतु प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि 6 मध्ये 2 मशीन बंद पडले, अफवा पसरली होती शहरात। तर तत्काळ आम्ही बुथावर येऊन शहानिशी केली। आपल्या सोबत आहे नायब तहसीलदार मारुती जगताप साहेब, त्यांना विचारून घेऊ की काय अडथळा आला होता। आपली जे बुथची मशीन बंद पडली होती ईव्हीएम, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? प्रभाग क्रमांक 2 मधील तिसऱ्या मतदान केंद्रावर बॅलेट युनिट जे आहे ते बॅलेट युनिटचे नाही का बटन बरोबर प्रेस होत नव्हते, आणि प्रेस झाले तर नाही का ते अडकून बसत होते। त्याच्यामुळे आपण काय केलंय की पूर्ण ते बॅलेट युनिट चेंज करून टाकलेलं आहे, आणि आता तिथे नाही का मतदान प्रक्रिया सुरू आहे। काहीही कुठेही अडचण नाही। आपले जे मुदखेड शहरामध्ये एकूण 25 मतदान केंद्र आहेत, त्या 25 मतदान केंद्रावर नाही का अतिशय सुरळीतपणे सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया चालू आहे। कुठेही काहीही अनुचित प्रकार नाही, आणि मतदारांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो मतदानाचा हक्क नका चांगल्या पद्धतीने बजवावा, आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी, ही सगळ्या मतदारांना मी नका इथून आवाहन करतो। मतदानाचा कसा प्रतिसाद भेटत आहे? हे अतिशय चांगला आहे। आतापर्यंत तरी सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, आणि मतदान आता आपण इथं पाहतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे, आणि मतदार नका आपला हक्क बजावतो मतदार, आणि मतदार टक्केवारी वाढलीच पाहिजे कुठल्या परिस्थितीत। हे आमचा पण प्रयत्न असतो, आणि आपला पण प्रयत्न असायला पाहिजे। आता जे 1 तास रखडलं होतं वेळ, तर त्यांना अजून वेळ वाढून भेटणार का? जेवढे मतदार 5:30 वाजता त्या मतदान कक्षामध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांना त्यांचा हक्क बजावता येईल। आपल्याला भरी कितीही वाजो, परंतु जितके मतदार 5:30 वाजता आपल्या मतदान केंद्राच्या बाहेर नाही उपस्थित आहेत त्या सर्वांना तिथे मतदान करायला पूर्ण सगळ्यांचं मतदान घेतल्याशिवाय आपण मतदान बंद करणार नाही। आपण पाहू शकता की पोलीस बंदोबस्त चौक आहे, प्रशासन सक्रिय आहे याच्यामध्ये की कोणी अनुचित घटू नाही, त्यामुळे पाहू शकता बंदोबस्त चांगला ठेवलेला आहे। दख्खन सैरा, अब्दुल रजाक, मुदखेड।